आता तुम्ही सुद्धा चालू करू शकता आधार सेवा केंद्र, कारण या जिल्ह्यामध्ये एकूण 122 आधार किट वाटप होणार आहे आणि त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झाले आहे। या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू झाले आहे, निकष काय असणार आहेत आणि अर्ज कसे करायचे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत। जरी ही जाहिरात तुमच्या जिल्ह्यातली नसली तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण जेव्हा तुमच्या जिल्ह्यातील जाहिरात येईल त्यावेळेस तुमच्याजवळ सर्व कागदपत्रे तयार राहतील आणि तुमचा अर्ज कोणत्याही त्रुटीशिवाय मंजूर होईल। तर स्वागत आहे तुमचा आपल्या गाववाला टेकिया मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मग चला सुरू करूया। तर मित्रांनो, ही जाहिरात आहे पुणे जिल्ह्यासाठी। जिल्हाधिकारी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही जाहिरात आज टाकण्यात आलेली आहे। यामध्ये जे 122 किट याचा वाटप होणार आहे माहिती व तंत्रज्ञान विभाग मुंबई यांच्याकडून, त्यासाठी पुणे जिल्ह्याला पत्र आलेलं आहे की तुम्ही अर्ज मागवाया करण्यासाठी। ठीक आहे मित्रांनो, तर हा अर्ज सुरू होणार आहे 9/5/2025 ते 23/5/2025 या तारखेपर्यंत तुमचा अर्ज स्वीकारला जाईल। म्हणजे दिनांक 9/5/2025 ते 23/5/2025 पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज हे ऑफलाईनरित्या करायचा आहे आणि तुम्हाला ते या ॲड्रेसवर नेऊन सेंड करायचा म्हणजे द्यायचा आहे मित्रांनो। जिल्हाधिकारी कार्यालय, संजय गांधी योजना शाखा, ए विंग, 4था मजला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे। ठीक आहे मित्रांनो, आणि इथं काही सूचना दिलेल्या आहेत की ह्या अर्जासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही, म्हणजे फी नाही मित्रांनो। हे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी आकारली जाणार नाही। दुसरी गोष्ट, यापूर्वी आधार केंद्र मिळण्याबाबत या कार्यालयाकडे प्राप्त झालेले अर्ज गृहीत धरता येणार नाहीत। म्हणजे समजा हे जाहिरात येण्याच्या अगोदर जर तुम्ही अर्ज केलेला असाल पुणे जिल्ह्यात तर ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मित्रांनो। या जे जाहिरात निघालेली आहे या जाहिरातीसाठी ते अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत। आता आपण पाहूया की इथे काही तुम्हाला तारीख दिलेल्या आहेत मित्रांनो। जसं मी तुम्हाला सांगलेलं आहे की 9/5/2025 सुरू होणार आहे आणि 23/5/2025 अर्ज बंद होणार आहे मित्रांनो। ठीक आहे, ते पण शासकीय सुट्टी सोडून, कारण मित्रांनो हे ऑनलाईन अर्ज नाही, तुम्हाला ऑफलाईन द्यायचा आहे, त्यामुळे शासकीय सुट्टी बघून सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्हाला ऑफलाईनरित्या अर्ज नेऊन द्यायचा आहे। जे पण अर्ज नमुना असेल त्या अर्ज नमुना भरायचा आहे आणि डॉक्युमेंट कोणते लागणार आहे मी ते पुढे सांगणार आहे। ते डॉक्युमेंट तुम्हाला अटेस्टेड करायचे आहे आणि ते नेऊन तुम्हाला ऑफलाईनरित्या तिथं जमा करायचं ऑफिसमध्ये। ठीक आहे मित्रांनो, अजून इथं पुन्हा तेच सांगितलेलं आहे की या तारखेनंतर जर देण्यात आलं तर येणार नाही। त्यानंतर तुम्हाला अर्ज हे जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही पुढे दाखवेल तो डाउनलोड करून अर्ज त्यासोबत डॉक्युमेंट लावून द्यायचा मित्रांनो। प्रत्यक्षरित्या आहे बघा मित्रांनो, इथं सुद्धा सांगितले आहे प्रत्यक्षरित्या जिल्हाधिकारी संजय गांधी योजना शाखा, ए विंग, 4था मजला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे स्टेशन, पुणे, इथं नेऊन हे करायचं। यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत मित्रांनो, ते इथे समजून घ्या, कारण जर तुम्ही हे अटी व शर्ती समजून घेतला नाही तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा नामंजूर होऊ शकतो। त्यासाठी हे अर्ज व अटी 100% काळजीपूर्वक समजून घ्या मित्रांनो। इथं काहीतरी सांगत आहे मित्र, ऐका। आपले सरकार सेवा केंद्र चालक, म्हणजे हे जे अर्ज मागवले येत आहे मित्रांनो ती फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनाच्याकडूनच मागवण्यात येत आहे मित्रांनो। यांनाच आधार किट देण्यात येणार आहे आणि तुम्हाला ते विहित अर्ज डाउनलोड करून भरून द्यायचा मित्रांनो। तो मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ह्या नोटिफिकेशनची लिंक भेटेल। हे नोटिफिकेशन डाउनलोड करून यामधून तुम्ही तो अर्जसुद्धा प्रिंट करून देऊ शकता। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर 23/5/2025 यानंतर प्राप्त झालेले अर्ज, ठीक आहे मित्रांनो, हे एंड डेट आहे अर्जाची, शेवटची ते याच्यानंतर भेटलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार। त्यासोबत अर्जामध्ये अर्जदार यांनी सर्व माहिती परिपूर्ण भरावी आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावे। ठीक आहे मित्रांनो, दुसरी गोष्ट, दिनांक 12/6/2025 रोजी लक्की ड्रॉ पद्धतीने अंतिम अर्जदाराची निवड करण्यात येईल मित्रांनो। जेवढे पण पात्र लाभार्थी असतील किंवा अर्जदार असतील त्यापैकी 122 आधार किटसाठी लकी ड्रॉ निघेल मित्रांनो आणि तेच फायनल यादी असेल आणि ते तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर pune-nanded-district.gov.in या वेबसाईटवर भेटून जाईल मित्रांनो। ठीक आहे, आणि याच्यासाठी काय अजून एक मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरता त्यामध्ये कुठलाही खाडाखोड करू नका, कारण खाडाखोड केला तर तुमचा अर्ज बाद होतो किंवा ग्राह्य धरला जाणार नाही असं या नोटिफिकेशनमध्ये क्लिअरपणे सांगितलेलं आहे। जर तो पॉईंट पुढे आला तर मी तुम्हाला दाखवेन। त्यानंतर पात्रता व निकष मित्रांनो, काय पात्रता आणि काय निकष आहे का? एका अर्जदार केवळ एका जागेसाठीच अर्ज करू शकतो मित्रांनो। टोटल 122
आधार किट आहेत म्हणल्यावर 122 जागा आहेत, ठीक आहे मित्रांनो. त्यामुळे एक अर्जदार एकाच जागेवर अर्ज करू शकतो. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास तो बाद करण्यात येईल, ठीक आहे मित्रांनो. आधार संचाकरिता किटकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किंवा शैक्षणिक पात्रता म्हणून कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. 12वीपेक्षा खाली असाल तर बाद व्हावे. त्यानंतर आधार संचाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे DIT किंवा कोणत्याही अन्य नोंदणीकृत संस्थेकडून विहित करण्यात आलेला दुसरा कोणताही आधार संच नसावा. म्हणजे तुम्ही अर्ज करत आहात तर तुमच्याकडे इतर कोणत्याही संस्थेमार्फत दिलेला आधार किट नसावा असे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं. आणि जर ते असेल तर ते तुमचं पात्रता रद्द करण्यात येईल किंवा तुम्हाला नाबाद करण्यात येईल बाद करण्यात येईल असे स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो. आधार संच किटकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेले असायला हवे आणि त्याचा प्रमाणपत्रसुद्धा त्याच्याजवळ असायला हवा, ते पण वैध मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला माहीत असेल ऑपरेटर सुपरवायझर परीक्षाचा जो प्रमाणपत्र असतो ते पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी व्हॅलिड असतो, त्यानंतर तो एक्सपायर होतो. तुम्हाला दर 2 ते 4 वर्षात एकदा ते रिन्यू करावा लागतो. तर ते सांगत आहे की वैध सुपरवायझर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आधार किटसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी UIDचे सर्व नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदार ज्या ग्रामीण तालुक्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात आपले सरकार केंद्र चालवित आहे त्याच ग्रामीण भागामध्ये महानगरपालिका क्षेत्रात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकता. म्हणजे जिथं तुमची आपले सरकार सेवा केंद्र सेंटर आहे तिथंच तुम्ही किंवा त्या क्षेत्रात तुम्ही आधार सेंटरसाठी अर्ज करू शकता मित्रांनो, ठीक आहे. याची मी तुम्हाला पुढे यादीसुद्धा दाखवेन की कुठं पुणे जिल्ह्यात कुठं आधार वाटप होणार आहेत, आधार किट वाटप होणार आहेत व कुठे ते जागे उपलब्ध आहेत. आता पुढे बघूया. आधार केंद्र नमूद केलेल्या शासकीय ठिकाणीच कार्यरत असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अर्जामध्ये जी जागा सांगणार आहेत तिथंच ते असायला हवं स्पष्टपणे सांगलेलं आहे. त्यानंतर तुमचा जो NOC पाहिजे, जिथं तुम्ही आधार सेंटर चालवणार आहात ज्या कार्यालयाअंतर्गत तिथली तुम्हाला NOC हवी आहे. क्रमांक तुम्हाला जोडायचे आहे. ते पण NOC ही या जाहिरात निघालेल्या डेटच्या नंतरची, म्हणजे दिनांक 9 मे 2025 ते जे पण एक्सपायरी डेट असेल आता या अर्जाची त्याच्यानंतरची असायला हवी, ठीक आहे मित्रांनो. म्हणजे 9 मेच्या नंतरची असायला हवी सोप्या भाषेत मित्रांनो. त्यानंतर आधार केंद्र चालकांना नमूद दिलेल्या वेळेत सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 पर्यंत, ठीक आहे मित्रांनो, शासकीय सुट्टी सोडून सेवा सुरू ठेवावी लागेल. म्हणजे जर तुम्ही आधार सेंटर मिळालं आणि तुम्ही सुरू केला तर सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला आधार सेंटर चालू ठेवावं लागेल आणि तुम्हाला शासकीय सुट्ट्या सोडून, म्हणजे तुम्हाला सुद्धा शासकीय सुट्ट्या असतील मित्रांनो, ठीक आहे. त्या दिवशी तुम्ही बंद ठेवू शकता. पात्र अर्जदारास एकदा वितरित केलेला आधार केंद्र कोणत्याही परिस्थितीत इतर कोणाच्या नावावर हस्तांतरित करता येणार नाही किंवा पत्ता बदलता येणार नाही, ठीक आहे मित्रांनो. प्रत्येक आधार केंद्रावर CCTV कॅमेरा बसविणे बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ डिजिटल पेमेंट मोड असायला हवं कस्टमरकडून पेमेंट ॲक्सेप्ट करायला. त्यानंतर तुमच्या आधार सेंटरवर रेट चार्ज म्हणजेच जे पण किंमत असेल एका सर्व्हिससाठी, जसे नाव बदलण्यासाठी किती रुपये लागतील किंवा डेट ऑफ बर्थ बदलण्यासाठी, नवीन आधार कार्ड काढण्यासाठी किती पैसे लागतील याचा रेट चार्ट असायला हवा तुमच्या आधार सेंटरवर. दुसरा, तुमच्या आधार सेंटरवर 1947 ही हेल्पलाईन स्पष्टपणे दिसायला हवी, अशा जागी त्याचा बॅनर असायला हवा हेल्पलाईन नंबरचा, ठीक आहे मित्रांनो. हे दोन्ही पण तुम्हाला स्पष्टपणे अशा जागी ठेवायचं जिथे ती सर्वांना दिसते, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला आधार नोंदणी रजिस्टर व्यवस्थित बंधन राखणे गरजेचं आहे मित्रांनो, ते बंधनकारकच आहे. त्यानंतर शंकास्पद विवादास्पद अर्जाबाबत अथवा ठिकाणाबाबत निर्णय घेण्याचा तसेच अपवादात्मक परिस्थितीत संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा अथवा किंवा काही ठराविक ठिकाणाबाबत अर्जाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीकडे राखीव आहे मित्रांनो. ह्या जाहिरातीबद्दल म्हणा किंवा ह्या जे वाटप होणार आहे याची सर्व प्रोसेस ज्या नियंत्रण समितीकडे आहे त्यांच्याजवळ सर्व अधिकारी असतील. तुम्हाला द्यायचं किंवा न द्यायचं तुमच्या अर्जावर विचार करायचा, तुम्ही ज्या जागेचा त्यांना हे दिलेला आहे अर्ज दिलेला आहे त्या जागेवर तुम्हाला द्यायचा न द्यायचा हे सर्व अधिकार त्यांच्याकडेच राहतील मित्रांनो. हे बघा ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे. अस्पष्ट खाडाखोड केलेल्या
कागदपत्रांना विचार केला जाणार नाही. सर्व कागदपत्रे ही सुस्पष्ट व तपासणी करता येतील अशी जमा करावी. जसे मी तुम्हाला अगोदर सांगितलं मित्रांनो, अर्ज भरताना कुठलाही खाडाखोड करू नका, कारण तसे केल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही किंवा तो ग्राह्य धरला जाणार नाही. ते हा पॉईंट आलेला आहे, मी तुम्हाला म्हणलो होतो. त्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जर कोणा अर्जदाराबाबत काही हरकती असतील तर ते तुम्हाला पुरावा सहित सादर करावं लागेल मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही तोंडी स्वरूपात किंवा इतर कोणत्या स्वरूपात जर त्यांना सांगितलं की हरकत दर्शवलात तर ते स्वीकार केले जाणार नाही. तुम्हाला ते पुराव्यासहित लिखित स्वरूपात तुम्हाला तिथं ते मांडावे लागेल. त्यानंतर शासनाने पुरवलेल्या आधार संच, वस्तू, ज्ञानावली इत्यादीचा योग्य वापर करणे अनिवार्य आहे. सदर शासकीय संचामधील वस्तूचे नुकसान, तुटफूट झाल्यास त्याची भरपाई तुम्हालाच करावी लागेल मित्रांनो. ठीक आहे. छाननी अंतर्गत पात्र अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. ठीक आहे. जे बी जिल्हाधिकारी यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे प्रस्तुत होईल किंवा जिल्हा कार्यालयाचे जे पण सूचना फलक असेल तिथं ते लावण्यात येईल. अर्जदार राहत असलेल्या पोलीस स्टेशनचा चारित्र्य पडताळणीचा अहवाल किंवा संबंधित पोलीस स्टेशनचा चारित्र्य पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोलीस स्टेशनची पोहोच पावती जोडणे आवश्यक राहील. म्हणजे आणि ते पण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरचा. मित्रांनो, तुम्हाला इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचा आहे, तो पण अर्ज प्रसिद्ध झालेल्या दिनांकानंतरचा, म्हणजे 9 मे 2025 पासून पुढचा. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यायचं आहे जो ज्या पण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुम्ही येते त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. त्यानंतर आधार केंद्र वाटपाचे सर्व अधिकार जिल्हास्तरीय समिती तर अगोदर सांगितलीच मित्रांनो. हे पहा मित्रांनो, आता तुम्हाला अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायचे. सर्वात अगोदर तुमचा अर्जाचा नमुना जो मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. त्यानंतर तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड अर्जदाराचे. त्यानंतर NSEIT सुपरवायझर प्रमाणपत्र. ठीक आहे मित्रांनो, जो तुमचा आधार सुपरवायझरचा प्रमाणपत्र असतो त्याची तुम्हाला झेरॉक्स कॉपी. त्यानंतर आधार ऑपरेटरचे शैक्षणिक म्हणजे तुमचे अर्जदाराचे शैक्षणिक पात्रतेचे संबंधित कागदपत्रे, कमीत कमी 12वी उत्तीर्णाचं प्रमाणपत्र. ठीक आहे मित्रांनो, नाहीतर 10वी झाल्यावर ITI केलेचा आणि तो उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र किंवा 10वी त्यानंतर 3 वर्षाचा पॉलिटेक्निक डिप्लोमा कंप्लीट असल्याचा पुरावा म्हणजे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही ज्या शासकीय जागेवर तुम्ही आधार सेंटर लावणार आहात त्याचा NOC हे तुम्हाला ग्रामपंचायत नगर परिषद मार्फत मिळून जाईल मित्रांनो. आणि हा पण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच्या शासकीय कार्यालयाच्या लेटर हेडवर येईल पत्र क्रमांक व दिनांकासहित. म्हणजे तुम्हाला हा जो पत्र क्रमांक आहे, ठीक आहे मित्रांनो, हा जो पण पत्र क्रमांक आहे या पत्र क्रमांक आणि दिनांकासहित. आता हा पत्र क्रमांक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जाईल, तिथं असते आवक जावकमध्ये. ठीक आहे मित्रांनो, लेटर हेडवर हवा. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र डॅशबोर्डचं स्क्रीनशॉट म्हणजे तुमच्या जो आपले सरकार केंद्र जसं तू ते अगोदर सांगितलेले आहे की हे आधार संच किट जे पण असेल ते कोणाला वाटप होणार आहे, ज्यांच्याजवळ आधार सेवा केंद्र आहे. म्हणजेच तुमच्याजवळ आधार सेवा केंद्र आहे. जेव्हा तुम्ही आधार सेवा केंद्र म्हणजे आपले सरकार VLE लॉग इन करता त्यानंतर जो डॅशबोर्ड येतो आपला VLE लॉग इनचा, त्या डॅशबोर्डचा स्क्रीनशॉटची प्रिंट काढून तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला जोडायचे आहे, प्रमाणपत्र किंवा पावती. ठीक आहे मित्रांनो, ते पण जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकाचे. ठीक आहे मित्रांनो. आता हे आहे अर्जाचा नमुना मित्रांनो. इथं तुम्हाला लेटेस्ट फोटो जोडायचे आहे आत्ताचे. त्यानंतर अर्जदाराचं नाव, तुमचा पत्ता, पिनकोड, त्यानंतर तुमचा आधार सेंटर कुठं आहे त्याचा पत्ता आणि पिनकोड, त्यानंतर तुमच्या आपले सरकारची ID, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, तो जो तुमचा आधार सुपरवायझरचा प्रमाणपत्र आहे त्याचा सर्टिफिकेट नंबर, आधार क्रमांक तुमचा, पॅन कार्ड क्रमांक, शैक्षणिक पात्रता तुम्ही 12वी आहात, ITI आहात किंवा डिप्लोमा आहात ते. त्यानंतर ज्या भागासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, ठीक आहे मित्रांनो, ज्या ग्रामीण भाग महानगरपालिका क्षेत्रात अर्ज करायचे त्याचे नाव भरायचे, लागू असेल तर भरावे. शहरी भागासाठी महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. ग्रामीण भागात असाल तर तालुका महसूल मंडळाचे नाव आणि गावाचे नाव, इथे खाली जी रिकामी जागा आहे इथं तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्या कार्यालयाचं नाव व पत्ता, पिनकोड सर. ठीक आहे मित्रांनो. जे पण तुमची नगरपालिका अंतर्गत तुम्ही नाहरकत NOC घेत असाल किंवा ग्रामपंचायत अंतर्गत त्याचेच तुम्हाला संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा मित्रांनो. हा एक कागदाचा
आणि त्यानंतर 2 कागदाचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला जर दिनांक टाकायचा आहे, ठिकाण टाकायचं आहे, अर्जदाराची सही आणि नाव करून वरून नमूद आधार संच वितरित प्रणाली SOP स्वाक्षरी सहित हे त्यांचं करून ठीक आहे. याच्यासोबत तुम्हाला सर्व जे वर डॉक्युमेंट सांगलेले आहेत ते डॉक्युमेंट जोडून तुम्हाला ऑफलाईनरित्या कुठे मिळून द्यायचा मित्रांनो, जो ॲड्रेस दिलेला आहे आणि अर्जामध्ये त्या ॲड्रेसच्या जागी तुम्हाला नेऊन हे जमा करायचं आहे. ते ॲड्रेस आहे मित्रांनो, मी तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हा इथं आहे बघा, जिल्हाधिकारी कार्यालय संजय गांधी योजना शाखा A विंग 4था मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माल पुणे स्टेशन पुणे. इथं तुम्हाला ते प्रत्यक्ष स्वतः जाऊन ऑफलाईनरित्या जमा करायचं मित्रांनो. ठीक आहे. आता तुम्हाला प्रत्येक कुठं जागे आहेत ते इथं दिलेले आहे मित्रांनो. कोणत्या तालुक्यात कोणकोणत्या मंडळामध्ये किती जागे आहेत ते तुम्हाला एकूण दाखवलेले आहेत. एकूण किती जागे पुरंदर, मावळ, खेड, जुन्नर, इंदापूर यामध्ये टोटल असे एकूण बघा 13 जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये एकूण 65 जागा आहेत मित्रांनो. 65 आधार कार्ड येणार आहे. त्यानंतर नगरपालिकेअंतर्गत टोटल 1 2 3 4 1 2 3 4 5 6 तालुक्याअंतर्गत किती 7 नगरपालिका आहेत मित्रांनो. त्यामध्ये 7 आधार कार्ड देणार आहे. अशाच प्रकारे इथं सुद्धा तुम्हाला पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय जे येणार आहे पुणे नगरपालिकेच्या अंडर, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 22 आधार कार्ड देणार आहेत. आणि तसंच पिंपरी चिंचवड अंतर्गत सुद्धा एकूण 28 क्षेत्रीय कार्यालयामध्ये हे आधार कार्ड वाटप होणार आहे. असे एकूणरित्या 122 आधार कार्ड वाटप होणार आहे मित्रांनो. तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या तालुक्यासाठी किंवा नगरपंचायतसाठी किंवा नगरपालिकेसाठी कुठे अर्ज करणार आहात आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही पुणे जिल्ह्याचे नसाल, बाहेरचे असाल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कॉमेंट करा. कारण जेव्हा कधी तुमच्या जिल्ह्याची नोटिफिकेशन निघेल ते आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला दिली जाईल आणि ते तुम्हाला मिळेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर मग पुन्हा भेटूया मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद. राम राम.